नमस्कार. मी अभय सुपेकर पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो आहे. सरलेला आठवडा संसदेतल्या वेगवेगळ्या घडामोडींनी गाजला. सरकारने कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही. नरसिंहराव, त्याच्यानंतर एम.एस. स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंग या 5 महनीय व्यक्तींना भारतरत्न जाहीर केला. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत. आणखी एक महत्त्वाची घटना या कालावधीत घडली. सरकारने आपल्या कामकाजाच्या सरत्या वर्षाच्या निमित्ताने एकूण 10 वर्षांचा आढावा, मोदी सरकारच्या कामकाजाचा 10 वर्षाच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सादर करणारं श्वेतपत्रिका जारी केली. त्याला विरोध म्हणून काँग्रेसनं कृष्णपत्रिका किंवा ब्लॅक पेपर जारी केला. या दोन्हीमध्ये 2004 ते 2014 आणि 2014 ते 2000 साधारणतः 24 या कालावधीतला आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला गेला. संसदेतल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचं विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं. त्याची फारशी चर्चा झाली नाही, काहीशी चर्चा झाली, पण गंभीर आणि महत्त्वाचं, विशेषतः देशातल्या युवकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं विधेयक या संसदेच्या अधिवेशनात मांडलं गेलं. लोकसभेत आणि राज्यसभेत या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे 5 आणि 9 फेब्रुवारीला हे विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक होतं की लोकपरीक्षा अनुसूचित साधनोंका निवारण विधेयक 2024. म्हणजे विशेषतः सरकारच्या नोकऱ्यांसाठी होणाऱ्या परीक्षा, याशिवाय TET म्हणजे वेगळ्या वेगळ्या ज्या नॅशनल लेवलवरच्या महत्त्वाच्या ज्या प्रवेश परीक्षा होतात, या प्रवेश परीक्षांच्या मध्ये होणारे जे गैरप्रकार आहेत, गैरव्यवहार आहेत, पेपरफुटीचे प्रकरणं आहेत, या सगळ्या घटनांना आळा घालण्याचा निर्णय एका विधेयकाद्वारे सरकारने केला. ते महत्त्वाचं विधेयक या संसदेच्या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आलेलं आहे. लवकरच त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळेल आणि त्याचं कायद्यात रूपांतर होईल. सरकारनं हा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह, महत्त्वाचा आणि दूरगामी म्हटलं पाहिजे. विशेषतः या परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या युवकांच्या श्रमाला योग्य दाद द्यावी, त्यांच्या श्रमाचं चीज व्हावं, जे पात्र आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊ नयेत आणि जे या परीक्षांमध्ये गैरप्रकार करतील त्यांना व्यसन घालावं, या दृष्टीने सरकारने हे विधेयक मांडलं गेलं. गेल्या वेळच्या आपल्या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या विषयाला आपण हात घातलेला होता. विद्यार्थी अनेक ताणतणावाखाली वावरत असतात, परीक्षांचं ओझं घेऊन चालत असतात. परीक्षांची आव्हानाला तोंड देताना जी जीवघेणी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. अशा परीक्षार्थी उमेद असलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या दृष्टीनं सरकारनं हे विधेयक मांडलेलं आहे. त्यामुळंच त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सरकारनं करून त्याला लवकरच कायद्यात रूपांतरित करावं आणि युवकांना न्याय द्यावा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. खरं सांगायचं तर गेल्या 7 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये बहुतांश, अगदी 15च्या वर राज्यांमध्ये तिथल्या वेगवेगळ्या परीक्षांच्या पेपरच्या फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनांची नोंद घेतली तर 60 ते 70 पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. आणि या पेपर फुटीच्या घटनांमध्ये कुठलंही राज्य अपवाद नाही. आपलं महाराष्ट्रही अपवाद नाही. राजस्थान, गुजरात यासारखे राज्य तर बदनाम झालेले आहेत या बाबतीत, असं म्हटलं पाहिजे. कारण राजस्थानमध्ये आत्ता काही महिन्यांपूर्वी विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळेस सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पेपर फुटीच्या ज्या घटना घडल्या त्याची चौकशी करण्याची निर्णय आणि तसा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख भारतीय जनता पक्षाने केलेला होता. भारतीय जनता पक्षाचं सरकार आता राजस्थानात सत्तेवर आलेलं आहे आणि पेपर फुटीच्या घटनांच्या चौकशीसाठी आता त्या सरकारनं खास पोलिसांची SIT अशी एक पथक स्थापन केलेलं आहे. राजस्थानमध्ये गेल्या 2015 ते 23 या कालावधीमध्ये 14 वेळा वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटलेत. राजस्थानच्या खालोखाल नंबर लागतो तो गुजरातचा. गुजरातमध्ये देखील वेगवेगळ्या, अगदी वन खातं असू देत, महसूल खातं असू देत, शिक्षक खातं असू देत, या खात्यांच्या वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटण्याच्या घटना
ह्या गुजरातमध्ये घडलेल्या आहेत. तेलंगणा, राजस्थानप्रमाणेच तेलंगणामध्ये काही महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. त्यावेळेस तिथे सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्र समितीच्या सरकारच्या कालावधीमध्ये ज्या पेपरफुटीच्या घटना घडल्या त्याच्या चौकशीचं आम्ही करू असं आश्वासन भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिलेलं होतं. काँग्रेस आता तिथं सत्तेवर आलेलं आहे आणि या प्रकरणाची तड लावण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलेली आहे. झारखंड आणि बिहार, उत्तर प्रदेश हे 3 आणखी महत्त्वाची राज्य. या 3ही राज्यांमध्ये अशाच प्रकारे विशेषतः शिक्षक भरती असू देत, वेगवेगळ्या खात्यांच्या किंवा अभियंत्यांच्या भरतीच्या प्रकरणांसाठी ज्या परीक्षा घेतल्या गेल्या आहेत त्यांचे पेपर फुटण्याचे प्रकार घडलेले आहेत. पश्चिम बंगाल हे आणखी एक असंच राज्य आहे की त्या राज्यामध्ये अशाच पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. ओडिसा, आसाम कितीतरी नावं घेता येतील. तमिळनाडू दक्षिणेतलं ते देखील काही त्याला अपवाद आहे असं म्हणता येत नाही. खरं तर अशा पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्या राज्यांनी आपापल्या पातळीवरती वेगळे वेगळे प्रयत्न केले. कायद्यांनी अधिष्ठान देत या अशा घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये उत्तराखंड आहे, गुजरात आहे, हरियाणा आहे. या 3ही राज्यांनी अशा घटनांना, पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले, कायदे केले आणि जरब बसवण्यासाठी अगदी 3 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा 1 लाखापासून ते अगदी 1 कोटी 10 कोटी रुपयांपर्यंत संबंधितांना दंड अशा स्वरूपाच्या शिक्षांची आणि दंडांची योजना या कायद्यामध्ये या राज्यांनी केलेली आहे. एवढं सगळं होऊनही पेपरफुटीच्या घटना थांबलेल्या नाहीत. अगदी काही दिवसांपूर्वीच झारखंडमध्येच पेपरफुटीची अशीच पुन्हा एकदा घटना घडली आणि त्याच्यामध्ये अनेक इच्छुकांच्या ज्या आशा आकांक्षा होत्या, स्वप्न होती, त्याला काळिमा फासली गेली. अगदीच सांगायचं झालं तर या पेपरफुटीच्या घटनांचे साधारणतः 1 लाखांवर जागा आणि 1.5 कोटीच्या वर उमेदवार यांना सातत्यानं फटका बसलेला आहे देशभरातल्या या घटनांमधून असं निदर्शनाला आलेलं आहे. ही गंभीर बाब आहे. कारण हा जो उमेद घेऊन जाणारा युवक आहे, जो नोकरीच्या शोधात आहे, जो शिकला सवरलेला आहे, ज्याला आपल्याला सरकारी नोकरी मिळावी आणि त्या नोकरीद्वारे आपण आपल्या कुटुंबासह देशाची सेवा करावी आणि आपली प्रगती साधावी हे हवं असतं आणि नेमक्या त्याच्या या उद्देशाला हरताळ फासण्याच्या घटना या पेपरफुटीच्या घटनांमधून घडलेल्या आहेत. आपल्याकडे देखील काही महिन्यांपूर्वी आरोग्य खात्याच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचं आढळलेलं होतं. शिक्षण खात्याच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचं आढळलेलं होतं. सरकारने तातडीनं कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. संबंधित जे घटक होते, अधिकारी होते, सेवा पुरवठादार संस्था होत्या, या सगळ्यांवरती सरकारनं कारवाई केली. त्यामुळे सरकारच्या कारवाईचं स्वागत केलं पाहिजे. कारण युवकांच्या जीवन मरणाचा असा ह्या प्रश्नाला सरकारने हात घातलेला आहे. आता जे नवीन सरकारनं विधेयक आणलेलं आहे की ज्याला संसदेमध्ये मंजुरी मिळालेली आहे, हे विधेयक म्हणजे अत्यंत दूरगामी विचार करून व्यापक पद्धतीच्या सुधारणा त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. या विधेयकाच्या कार्यवाहीवरती, त्याच्या चर्चेवरती काही विरोधी पक्षांनी सूचना केलेल्या होत्या. त्यातल्या काही स्वीकारल्या गेल्या, काही स्वीकारल्या गेलेल्या नाहीत. परंतु हे विधेयक निश्चितच स्वागतार्ह आहे, चांगलं आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. याच्यामध्ये काय आहे तर कोणत्याही स्वरूपाची पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे लोकसेवा आयोगाची, मग ते राज्याचे असू देत, UPSC असू देत, MPSC असू देत किंवा अन्य कोणत्याही राज्याच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे जसं आपण इंजिनिअरिंगची परीक्षा असते, नीटची परीक्षा असते, अशा स्वरूपाच्या परीक्षा, या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार त्यांना आळा घालण्याचा निर्धार या सगळ्या विधेयकामधून सरकारनं व्यक्त केलेला आहे. यामध्ये असं केलेलं आहे की जो पेपर फोडणारा आहे तो वेगळ्या वेगळ्या प्रकारे पेपर फोडू शकतो. कारण आजकाल बहुतांश परीक्षा ह्या माहिती तंत्रज्ञानावर स्वार झालेल्या, IT वर स्वार झालेल्या आहेत आणि या परीक्षांमध्ये काही पेपर हे लीक होऊ शकतात, पेपर फुटतात
आणि काही वेळा अशा पेपरचे ॲन्सर की ज्याला म्हणू उत्तरपत्रिका त्या देखील पेपर सुरू असताना बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्या मुहमागे अशा स्वरूपाच्या पैशांची आकारणी केली जाते. लोक ते पैसे देऊन विकत घेतात. काही वेळा पेपरला एकाच्या ऐवजी दुसरा माणूस बसतो. विद्यार्थी उमेदवार वेगळे असतो. प्रत्यक्षात ज्याच्या नावे परीक्षा दिली जातो तो वेगळा असतो आणि बसणारा वेगळा असतो. किंवा असंही झालेलं आहे की ह्या सगळ्या परीक्षा घेत असताना त्या डिजिटल स्वरूपात असल्यामुळं त्यासाठी जी काही सेवा दिली जात असते, सर्व्हिस प्रोव्हायडर ज्याला आपण म्हणू, अशा सर्व्हिस प्रोव्हायडर संस्थांकडे देखील अनेक गोष्टी त्यांच्या ताब्यामध्ये असतात, त्यांच्या निगराणीमध्ये असतात आणि त्यांच्यावरती एक गुप्ततेची सिक्रेसीची जबाबदारी सरकारनं टाकलेली असते किंवा त्या परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थेनं टाकलेली असते. अशा संस्थांमधून देखील असे पेपर फुटीचे प्रकार घडू शकतात. किंवा OMR सीट असते ज्याला त्या सीटमुळे देखील गोंधळ होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये काही वेळा फेरफार केले जातात. अनेकदा असंही झालेलं आहे की डिजिटल या परीक्षा होत असताना किंवा वेबसाईट बनावट तयार करायची आणि बनावट वेबसाईट करून उमेदवारांना फसवण्याचे प्रकार झालेले आहेत किंवा बनावट वेबसाईट करून वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती देण्याचे प्रयत्न झालेले आहेत. अशा बनवेगिरीला आळा घालण्याची देखील या विधेयकामध्ये तरतूद केलेली आहे आणि या विधेयकाने अत्यंत कडक अशी पावलं उचललेली आहेत. याचं कारण असं की अशा स्वरूपाचे पेपर फुटीचे जर प्रकरणं घडली तर ती दखलपात्र असतील, त्याची तातडीनं दखल घेतली जाईल. पोलीस त्यांना जर अशा एखाद्या घटनेची कानकून लागली तरी देखील ते स्वतःहून काही वेळा कारवाई करतील. या घटनेमध्ये प्रथमदर्शनी जे गुंतलेले आढळलेले आहेत त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि त्यांचे जे गुन्हे आहेत ते अजामीनपात्र असतील, त्यांना जामीन कुठल्याही स्वरूपात देता येणार नाही, दिला जाणार नाही अशी व्यवस्था आहे. आणखी एक महत्त्वाची घटना या विधेयकामध्ये तरतूद केलेली आहे ती अशी आहे की यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना 3 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा आहे. सेवा पुरवठादार संस्था, तिचा मॅनेजर असू देत, त्याचे पदाधिकारी असू देत की जे या सगळ्या यंत्रणेमध्ये गुंतलेले आहेत किंवा ज्याला आपण संघटित स्वरूपाचा पेपर फुटीचा प्रकार जे करतील त्या सगळ्यांना आवरण्यासाठी त्यांना कायद्याचा धाक दाखवून कायद्याच्या कचाट्यात पकडून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची तरतूद या विधेयकामध्ये केलेली आहे आणि याच्यामध्ये अगदी 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंडाची तरतूद देखील यामध्ये आहे. यातला आणखी एक महत्त्वाचा घटक लक्षात घेतला पाहिजे की ही परीक्षा देणारे जे उमेदवार आहेत त्यांना या कायद्यानुसार किंवा या विधेयकानुसार कुठलीही शिक्षा केली जाणार नाही. म्हणजे ते मोकाट सुटतील गैरप्रकार करायला असं नाही. ते ज्या स्वरूपाची परीक्षा देणार आहेत त्या परीक्षेच्या यंत्रणेमध्ये अशा काही तरतुदी आहेत की जे उमेदवार गैरप्रकार करतील, परीक्षेमध्ये हेराफेरी करतील, परीक्षेचे पेपर फोडण्याच्या किंवा उत्तरपत्रिका फोडण्यामध्ये गुंतलेले असतील अशा उमेदवारांना त्या एखाद वेळेस असं आपण समजू की MPSC आहे किंवा UPSC आहे त्या संस्थेच्या तेव्हा किंवा परीक्षा संस्थेच्या नियमानुसार त्या उमेदवारावरती कारवाई केली जाईल. सुरुवातीला या विधेयकानुसार IPC नुसार इंडियन पिनल कोडनुसार कारवाई होईल आणि भारतीय न्याय संहितेच्या काही कलमांनुसार नंतर त्याची कार्यवाही केली जाईल. थोडक्यात काय की जे उमेदवार परीक्षा देऊ इच्छितात, ज्यांना सरकारी सेवेमध्ये जायचं आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या नुसतं MPSC UPSC नाही, रेल्वेच्या वेगळ्या वेगळ्या भरती परीक्षा आहेत, बँकिंगच्या परीक्षा आहेत, यांना देखील स्टाफ सिलेक्शनची परीक्षा आहे, यांना देखील या कायद्याच्या किंवा या विधेयकाच्या कार्यकक्षेमध्ये आणलेलं आहे. थोडक्यात कुठल्याही स्वरूपाच्या परीक्षा सरकारतर्फे घेतल्या जातील त्या परीक्षांमध्ये गैरव्यवहाराला आळा घालण्याचाच हा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. याचं कारण असं की या प्रवेश परीक्षा असू देत, या नोकरीच्या परीक्षा असू देत, त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लाखोच्या संख्येने विद्यार्थी बसतात, त्याची कसून तयारी करतात
एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणं. अनेकदा आपण असं पाहतो की रेल्वे स्टेशनवरती विद्यार्थ्यांचा लोंढा असतो. परीक्षेच्या आदल्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः लष्कराची भरती, पोलीस भरती, याला विना येणारे विद्यार्थी मिळेल त्या जागावरती आपलं पसारा टाकून रात्र घालवतात आणि सकाळी उठून परीक्षेला जातात. कितीतरी हाल अपेष्टा सोसून हे उमेदवार आलेले असतात आणि त्यांच्या स्वप्नाचा चुराडा व्हायला नाही पाहिजे अशी दक्षता सरकारनं घेतलेली आहे. या विधेयकातल्या तरतुदींबाबत मतभेद होऊ शकतात. कोणाला त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी वाटू शकतात, परंतु हे विधेयक महत्त्वाचं आहे. सगळ्यांच्या दृष्टीनं फलदायी आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि सरकारने कठोरपणे परीक्षा घ्यावी. जे पात्र उमेदवार आहेत, ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किंवा इतर अर्हता चांगल्या प्रकारे तपासून घेऊन त्यांना सेवेमध्ये घ्यावं आणि त्यांचं कल्याण करावं. कारण असं की विद्यार्थ्यांमधल्या आत्महत्या, विद्यार्थ्यांमध्ये येणारं फ्रस्ट्रेशन, नैराश्य, शिकली सवरलेली मुलं आहेत पण त्यांना चांगल्या नोकऱ्या नाहीत, हा फार मोठा गंभीर प्रश्न आपल्या देशासमोर आहे. आपण असं म्हणतो होतं की आपल्याकडे पॉप्युलेशन डिव्हिडंड मिळाला पाहिजे, म्हणजे आज देशामध्ये असलेल्या युवकांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला पाहिजे, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे कधी शक्य आहे? निर्दोषपणे परीक्षा झाल्या तरच शक्य आहे. त्यामुळेच या परीक्षांबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सगळ्यांनी त्याचं स्वागत करावं असं मलाही वाटतं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा नंतर आपण अशाच महत्त्वाच्या विषयावरती भेटूया. धन्यवाद.